हे म्हणजे एखादा आमदार किंवा नगरसेवक त्यांच्या हाताखाली जे कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा तर नसेल, म्हणजे एक सांगतो एक इच्छा असेल जर एखाद्याला शिकण्याची, तर आमदार किंवा नगरसेवक ते त्यांना शिकवण्याचं काम करतील का? बरेचदा करतात. जवळचा कार्यकर्ता वगैरे असेल तर केली जाते मदत. उच्च कधी शिक्षण असं झालं की वगैरे. मग उद्या जाऊन माझी जागा खाल्ली, मग असा प्रश्न निर्माण होत नाही का? अरे प्रत्येक जणात भीती असतेच ना, ती काय मत असते ना. म्हणून कार्यकर्त्यांना जास्त हे देत नाही, कार्यकर्ता किंवा जास्त वरती घेत नाही. असंच असेल ना ते. म्हणजे हवं तुम्हाला विचारतो की आता लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यकर्ता म्हणजे लोकांना काय वाटतं, एखाद्या पक्षाचा हातभार लावतो त्या पक्षाला, तर त्यांची कामं करतो, बॅनर प्रिंटिंग, झेंडे लावणे, त्याच्यानंतर घोषणा देणे, लोक आहे ना, सामान्य लोक डायरेक्ट आमदारापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ते कधी भेटेल, कुठे भेटेल माहिती नाही. मग ते काय करतात, लोक काय बघतात, माझ्या इथे राहुल सकपाळ काम करतो दादाचं, रवींद्र चव्हाणांचं काम कोण करतो, तर माझ्या इथे राहुल सकपाळ करतो, कोण उमेद जो असेल तो, मग लोक त्यांना पण भेटतात की बाबा हे काम आहे ते करून द्यायला सांग आमदार साहेबांना. हे तिथपर्यंत होऊ शकत, ते लोकांना तिथपर्यंत नाही ना जाऊ शकत, आणि आमदार पण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. त्यांना पण आवाज आहे ना तेवढा. बरोबर. एवढा मोठा मतदारसंघ असतो, ईस्ट वेस्ट पकडून चाला, प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य नाही ना. काही जणांची अपेक्षा असते की आमदारांच्या पूजेला पण यावे. आमदाराची जबाबदारी केवढी वाढली आहे, ते तर मंत्री आहेत. प्रत्येकाला माझी पण अपेक्षा असते की माझ्या घरी गणपती सुद्धा दादा येऊन 2 मिनिटं का होईना माझ्या घरून येऊन जावे. पण आपल्याला त्यांचं आपण बोलवायचं काम करतो, ते त्यांना जर वेळ असेल तर ते येऊन जाणार नक्की, पण त्यांना जर वेळच नसेल तर आपण मग समजून घेतलं पाहिजे की नाही ठीक आहे, ते बाहेर असतील कुठेतरी वगैरे. ही परिस्थिती आहे. कारण दादा आता कधी पालघरला आहेत, कधी सिंधुदुर्गात आहेत, कधी डोंबिवलीत आहेत. एवढ्या फिरणं पण शक्य नाही आहे ना सामान्य लोकांना. बरोबर. असं आहे. पुढचा प्रश्न असा की तुम्ही सुरुवातीच्या काळात, म्हणजे सुरुवात जिथून केली त्याच्यापासून ते आतापर्यंत काय काय बदल घडलेत राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, त्याच्याबद्दल तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय, जे बदल घडलेत ते? बदल खूपच घडलेले आहेत. आता त्याबद्दल बोलायचं म्हणजे सगळ्यात मोठा बदल 2021च्या निवडणुकीनंतरच झाला. म्हणजे युती म्हणून लढले, नंतर मग वेगळं शपथविधी काय झाला, त्यानंतर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना जी होती ती महाविकास आघाडीला जॉईन झाली वगैरे. तो महाविकास आघाडीनंतर मग नवीन मुख्यमंत्री बसवण्यात आले उद्धव ठाकरे. असं अशा खूप काही गोष्टी झाल्या ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभत नाहीत आहेत. पण याची सुरुवात जी झाली ती चुकीची झाली. आणि हे माझं मत मी सांगतो, बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही. या लेवलला मी बोलू शकत नाही म्हणजे त्या लेवलला जाऊन, पण उद्धव साहेबांनी तसं नाही केलं पाहिजे होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की अगोदर हे राष्ट्रवादीसोबत गेले, पण अजितदादांनी पण ते क्लिअर केलं की शरद पवारांनी सांगितलेलं की जाऊन शपथविधी घ्यायचा, शपथ वगैरे घ्यायचं. त्या इंटरव्ह्यू तुम्ही ऐकले असेल, दादांनी भाषणामध्ये पण सांगितलं अजितदादांनी की सगळं ठरल्याने नंतर शरद पवारांनी सांगितले नाही करायचं वगैरे, पण ते शपथविधी करण्यात आला. त्यानंतर मग नवीन मुख्यमंत्री बसवणं वगैरे ही सगळी प्रोसेस, हे आता सगळं नॉर्मल चाललंय सगळं. म्हणजे आता काय राजकारणात उद्या काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. माझा नेता कुठल्या पक्षात असेल हे सांगू शकत नाही. आता हार्डली 3-4 महिन्यात विधानसभा निवडणूक आले. कोण कसं लढणार आहे, महायुतीत कोण लढणार, महाविकास आघाडीत कोण लढणार, कोण सेपरेट लढणार आहे, कोणाला किती जागा देणार आहेत, हे सगळ्या गोष्टी बाकीच आहेत. अजून बाकी आहेत. मेन गोष्टी तेच आहेत ना. 288 जागा महाराष्ट्राच्या विधानसभेला आहेत. बरोबर. महाविकास आघाडी घ्या किंवा महायुती घ्या, 3-3, 4-4 पक्ष एकत्र आहेत. महायुतीमध्ये आपलं भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, आणि म्हणजे आता लोकसभेला पण होते अजून, पण त्यांचं चाललंय बोलणी वगैरे, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. 4 पक्षांना तुम्हाला 288 जागा द्यायच्या आहेत. मग त्यावरती कोण किती जागा लढवणार, कोण कुठल्या जागेवरती हक्क सांगणार हे आलं. त्यानंतर मग काँग्रेस झाली, उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली, किंवा शरद पवारांची आहे. म्हणजे प्रत्येकाला जागा वाढून पाहिजे. त्या काँग्रेसची अपेक्षा अशी असेल की 13 जागा आमच्या लोकसभेला, म्हणजे आमचे आमदार जास्त येणार. कॅल्क्युलेशन काय, तर 6 आमदाराला 1 खासदार होतो, एक ॲव्हरेज पकडून चाललो तर 6 जागा आम्हाला पाहिजे. त्या 13x6 ते सगळं 13x6 वगैरे केल्यावरती केवढं होतं तेवढा मागणी करायची. 288 मध्ये तुम्ही वाटून घ्या किती. या सगळ्या गोष्टी अजून पुढे बाकीच आहेत. अजून काहीच सुरू नाही झालं.
इलेक्शन आता तर सगळं उद्घाटन जुळवाजुळव अजून सगळं चाललं. आता सगळे ते परवाच्या निवडणुकीतून बाहेर पडलेत. त्यानंतर काँग्रेसला लक्षात आलं की आपली 17-18 मतं फुटलेली आहेत. हो हे सगळ्या गोष्टी आहेत ना राजकारणात. लोकसभेला जो पक्ष 13 जागा लढवतो त्याच्या जागा परिषदेच्या वेळी 18 जागा 18 मतं कमी होत आहेत. मग 18 कोण आमदार आहेत ते? या सगळ्या गोष्टी मायने करतात ना प्रत्येकीच्या. बरोबर. उद्या आपल्यासोबत राहतील का फुटणार आहेत? प्रत्येक नेतृत्व बघत असतं. प्रत्येकाला वाटतं की मला निवडून यायचं आहे. जो कोण पक्ष चेंज करतो तो भविष्याचा विचार पण करतो आणि माझ्या मतदारसंघात जर काय चांगलं करायचं असेल तर मला सत्तेत जावं लागतं. सत्ता ही खूप महत्वाची आहे. त्यावेळी निधी येतो. विरोधात आहे आपल्याला निधी नाही पाहिजे तेवढा निधी नाही करून घेता येत. हे फॅक्ट आहे तिथला. तुमच्या बोलण्यावरून ते समजलं की सत्ता असेल तर खूप काही होऊ शकतं. सत्ता खूप महत्वाची आहे. खूप म्हणजे खूप. बघितलंय मी ते. सत्तेशिवाय कामं नाही होत. ते पण आहेच. सत्तेशिवाय कामं नाही. मग आता तुम्ही पी आहात. एका वरिष्ठ नेत्याचे तुम्ही पी आहात. तर पीए बनण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं? म्हणजे कसा असावा पीए? मेन त्याला शासकीय ज्ञान हवं. बरोबर. त्यानंतर पीएचं मेन काम अधिवेशनामध्ये असतं. जी आयुध आहेत, आयुध म्हणजे आपलं काही प्रश्न उपस्थित केले जातात. तारांकित असू द्या, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, औचित्याचा मुद्दा, असे खूप काही आयुध आहेत जी वापरली जातात. आपल्या मतदारसंघातले प्रश्न कसे जास्तीत जास्त मांडले जातील, आपल्या मतदारसंघासाठी कसा निधी आणला जाईल, यासाठी ते पीए खूप धडपड करत असतात आणि त्याचं नॉलेज पाहिजे असतं. मी पण पहिलं साहेबांचं काम काय सोबत फिरणं, त्यांना कॉल लावून देणं हे चालायचं. गेली जे सेकंड टर्म त्याची सुरू झाली परिषदेची, त्यावेळी ती कामं मी करायला लागलो आता. त्यावेळी कळायला लागलं की बाबा आपण जे करत होतो ते हमालीच होते. पीएगिरी काय आहे तर म्हणजे पीएने काय काम केलं पाहिजे तर विधिमंडळात आपल्या साहेबाला जास्तीत जास्त प्रश्न कसे लागतील, जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न, मागण्या किंवा निधी हा कसा येईल हे त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. हे पीएचं काम आहे. हा पण आतापर्यंत पीए म्हटल्यानंतर असं पर्सनल असिस्टंट म्हणजे जे काही कामं असतील, कॉल आला असंच ते तर करावं लागेल. ते बोलत सोबत आहे, फोन आला, ते साहेब बिझी असणार, त्यामुळे ऑब्विस खूप फोन आम्हाला येतात की बाबा साहेबांशी बोलायचं आहे, मग साहेब असाच फोन आहे. मध्ये त्यांचा फोन तर कंटिन्यू बिझी असतो. ते त्यांच्या कामात बिझी असतात. काही महत्वाची कामं असतात. कोण हॉस्पिटलमध्ये आहे कार्यकर्ता, कोण गावावर आलाय त्याला हॉस्पिटलची व्यवस्था करायची आहे. साहेबांना कधी कॉल येतात किंवा मेसेज येतात की असं साहेब फक्त मेसेज बघून सांगतात की हा नंबर आहे, यांना फोन करून विचार काय मदत पाहिजे ते नाही मदत कर. ती मदत आम्हाला करावी लागते तिथे. सगळं मग तुमचे संपर्क किती चांगले आहेत. जसं ते आमदार, तुम्ही कधी विधिमंडळात आमदार सगळे मित्र चांगले असतात वेगवेगळ्या पक्षात असले तरी, तसे पीए पण सगळेच एकमेकांचे मित्र असतात. का तर एकामेकांना मदत करत असतात. त्यांच्या मदतीशिवाय आपली कामं होऊ शकत नाहीत. खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे आपण बाहेरची दुनिया बघतो की 2 आमदार टीव्हीवरती एकमेकांना अक्षरशः शिवाय चालू असतात. ते खरंच चांगले मित्र असतात. त्याचा परिणाम काय? लोक भांडत असतात. ते कायम एकमेकांची डोकं का फोडतात? त्यांना सांगणार याचं उत्तर मला पाहिजे तुमच्याकडनं की ते एकमेकांची डोकं का फोडतात? त्यांना माहितीच नाही ना कोणावरती काय चाललंय ते. काय होतं आता, माझ्या बॅचचे मित्र आहेत, पुढच्या वरच्या बॅचचे सगळे. आता राजकारणात एक पुढची पिढी येईल समजा आता, म्हणजे आमदार आहेत, त्यांचे काय जण टर्म संपते, काय हारतात वगैरे, नवीन येतात. तरी माझा मित्र एका वर्गात होता, तो पण आमदार झाला, मी पण आमदार झालोय. भले 2 वेगवेगळ्या पक्षात आहोत आणि आज डिबेटला बसताना आम्ही दोघे आलोय. बरोबर. तर बाबा आता समोर माझ्या पक्षाची मानतो बाजू मांडतो, ते झाल्यावरती आम्ही बाहेर भेटणार. मग मित्र आहे ना पण आम्ही. शिव्या घातल्या टीव्हीवरती, कार्यकर्ते पण मांडतायत, पण आम्ही मित्र आहे. ते म्हणजे हा निकालाचा भाग झाला का असं? निकाल ना ते पक्षासोबत म्हणतायत आणि मित्र म्हणून त्यांचं रिलेशन जपतात. तसे कार्यकर्त्यांनी मग करा. पक्षाच्या ठिकाणी पक्ष ठेवा, मैत्री तुमची आहे ती मैत्रीच्या ठिकाणी ठेवा. ती कशाला बदलताय तुम्ही? एका राजकीय पक्षासाठी तुम्ही तुमची मैत्रीमध्ये असं काय आणू नका ना मोठी गोष्ट की बाबा ह्याच्यामुळे तुमच्यात मोठे वाद होतील. ही गोष्ट नका. तुमच्या नेते कसे वागतायत, ते कधी समोर भेटले, कधी कुठल्या आमदाराला दुसऱ्या पक्षातील आमदार भेटतात, त्यावेळी ते कसे भेटतात, का शिवाय देत भेटतात, का मारामारी करत भेटतात? नाही. जरी तो मित्र नसेल तरी जाऊन भेटतात, हातबीत मिळवतात, त्याच्या प्रवादाला तर मी इकडे आलोय वगैरे असं सांगणं चाललेलं असतं ना सगळं हे.
खूप अशा असतात. मग तुम्ही कशाला भांडताय उगाचच त्यांच्यावरून? तुम्ही पण एक लिमिटपर्यंत भांडा. सोशल मीडियावरती भांडा, ठीक आहे. पण मित्र म्हणून आपली एक जी मैत्री नका तोडू ना त्या लेव्हलला जाऊन असं. सध्याचं जे युथ आहे त्या युथचा म्हणजे युथवरती खूप मोठा प्रभाव पडतो हे पॉलिटिक्सचा, महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचा. कारण की आता सध्या जी युथ आहेत म्हणजे मुलं आहेत ते एवढी नेत्यांच्या मागे वेडी आहेत, जे दादा बोलले तर करायचं. कारण की त्यांना घरच्यांविषयी काही वाटत नाही, पण एखाद्या पक्षाबद्दल किंवा एखाद्या नेत्याबद्दल बोलल्यानंतर त्यांना खूप चिडीक जाते डोक्यामध्ये. त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? ते भावी नगरसेवक, भावी आमदार, युवा नेते हे सगळे त्या गोष्टीत पडतात जास्त. म्हणजे आपल्या आई वडिलांना बोलल्यावरती त्यांना एवढा राग येत नाही, तेवढा नेत्यांना बोलल्यावरती राग येतो. त्यांचं बॉन्डिंग असतं नेत्यांसोबत, कदाचित तेवढा असतो सुद्धा. खूप लोकांचं नसतं कार्यकर्त्यांना. मग त्यांना काही नेत्यांना नावही माहिती नसतं, घ्या कोण आहे, फक्त चेहऱ्याने बरं असतं वगैरे एवढंच. ते बदलण्याची खूप गरज आहे ॲक्च्युली. खूप वाईट आहे ते. म्हणजे ते नेते जे एकामेकाशी भांडतात ते चांगले मित्र असतात ॲक्च्युली. पण टीव्हीवरती दाखवलं जातं किंवा वाद-प्रतिवाद जेव्हा होतात, त्यावरून मग त्या 2 नेत्यांचे कार्यकर्ते जे असतात, ते आपापसात भिडायला लागतात. सोशल मीडियावरती कोणी एक कमेंट केली, की त्याच्या खाली दुसरी कमेंट, तिसरी कमेंट. आजकालमध्ये फार आई-बहिणीवरती कधी-कधी तर हल्ले पण होतात. म्हणजे त्याला जर कुठे माहिती आपल्याला राहतो, हा एक्स वगैरे तिथे राहतो. मग तो काही लोकं माहिती असतं, की बाबा हे माझा मित्र आहे, ते हा याला ओळखतो डोंबिवली तिथे राहतो, काय माहिती तुला? मग त्याला पकडून मारायचं. यात काहीच हे नाही ना, लॉजिक नाही. उगाच केस अंगावर घेऊन करणार काय? भविष्याचा विचार काय? मला नेता बनायचा मोठा. आपण नेता बनलाच ठीक आहे, नाही बनलास तर शिक्षण घेऊन कमीत कमी बाहेर जायच्या वेळी तर ते केसमुळे अडकून जाणार ना. पासपोर्टच्या वेळी, व्हिसाच्या वेळी तो प्रॉब्लेम येतोच आहे, तुम्हाला माहितीच आहे. हो. पोलीस व्हेरिफिकेशन आणणार कुठून? तो विचार केला तर बरा पडेल सगळ्या मुलांनी. म्हणजे त्या लेव्हलला जाऊन नका भांडू. मुद्दा असेल ना, ज्या मुद्द्यावरती बोलणं चाललंय आणि त्या मुद्द्याची माहिती असेल पूर्ण तरच बोला त्याच्यावरती. त्याबद्दल पुरावा असेल तर बोला. उगाच आपलं तो काहीतरी बोलतोय म्हणून मी त्याची आई बहीण काढणार, मग तो माझी आई बहीण काढणार. मग त्याच्यावरून फार घरापर्यंत पोहोचतात. अशा लेवलला पोहोचतात की खरंच कधी-कधी असं वाटतं, अरे काय कुठे चाललंय तुम्ही? शिक्षणावरती भर द्या. भविष्यात नोकऱ्या राहतील याची काही गॅरंटी नाही. मग आपण व्यवसायामध्ये, मराठी माणूस व्यवसायात पडायला मागत नाही जास्त. व्यवसायामध्ये पडा. खूप महामंडळ आहेत, बँक आहेत, शासनाकडून कर्ज दिलं जातं. मी तुम्हाला मागे सांगितलं एम-एस-एम-ई वगैरे अशा खूप काही आहे, जिथून मुलांना अ, तिथे व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं. कमी व्याजामध्ये किंवा सबसिडी दिली जाते त्यामध्ये. त्यात लक्ष घातलं तर बरं होईल. ह्या गोष्टींमध्ये पडून भविष्यात काहीच नाही. हे जे मारामारी करणं, भांडणं वगैरे जास्त सोशल मीडियावरती जे असतात ना, ते ग्राउंड लेव्हलला झिरो असतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी पण त्यामुळे सोशल मीडिया कमी केले आणि आता ग्राउंड लेव्हलवरती जास्त काम करतोय. माहिती आहे सगळी. आपण ज्या लेव्हलला जिथे काम करतो तिथे आपल्याला 100% माहिती असते. काय चाललंय, काय नाही. तिथे वाद घालण्यात अर्थ नाही. आपले मित्र असतात. पण एक लेव्हलपर्यंत ठीक आहे. त्यानंतर नको. सोशल मीडिया 2014 नंतर मोदीजींना पंतप्रधान बनवण्यात सोशल मीडियाचा एवढा मोठा हातभार आहे. तसं आताची निवडणूक जी झाली लोकसभेची, त्यात संविधान औरवर छेडछाड केली जाईल किंवा म्हणजे ते बदललं जाईल. अशा काही गोष्टी पसरवल्या गेल्या. सोशल मीडियाचा असा पॉलिटिक्स पार्ट्यांना खूप फायदा आहे सोशल मीडियाचा. हा, आजकाल लोक 24 तास बाजूला समोर बसलेला माणूस आपल्या ट्रेनमध्ये, अरे तू उद्या ट्रेनला होतास? हा, मोबाईल बघतोय आपण. काय फेसबुक, इन्स्टा, रील्स, युट्यूब हेच चाललंय ना आपलं. काय मग तिथेच बघतोय. पहिलं प्रमाण वेगळं होतं. आता सगळं ऑनलाईन पाठवा. ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली 250 लोकांची. पटकन एक मेसेज आलाय, पाठवून दिला. 250 लोकांनी पाहिला तो. त्यासाठी वेगळा खर्च करायची गरज नाही. फक्त ते खरं आहे का खोटं आहे? खोटं असेल तर पाठवू तरी नका त्या गोष्टीची. जर एक सेन्सिटिव्ह विषय असेल तर तो पुढे पाठवायचा का नाही यासाठी पहिली ती फेक न्यूज आहे काय खरी आहे हे माहिती करूनच पाठवा. कारण एखाद्या त्या गोष्टीवरून खूप इश्यू होतो. 250 लोकांना आपण पाठवतो ब्रॉडकास्टने, त्या 250 लोक पण चुकीचं आहे, ठीक आहे, चला पाठवलं पुढच्या दोघांना. लोक चुकीचा मेसेज जातो ना. आपण काय करतोय, आपल्याला आलेली गोष्ट ती कितपत खरी आहे किंवा खरंच, त्यावरती चर्चा करा ना. चर्चा केल्यानंतर आपला पुढचा विषय येतो. काही घटना घडतात अशा,
तर काय आजकाल तर जातीय रंग दिले जातात, त्यावर आपण बोलू नये आपण, म्हणजे आता बोलू प्रत्येक गोष्टी जातीय रंग दिले जातात, त्या पण चुकीच्या आहेत. जातीपातीत पडून कुठे आता पण चाललोय कुठे, आणि आता तुम्ही जातीमध्ये अडकून राहणार का? नाही ना, बाहेर पडा त्यातून. व्यवसायावर लक्ष द्या. ते सोशल भविष्यात तोच मुद्दा घेता ना, पण सोशल मीडिया देखील तोच मुद्दा घेत, आणि आताचं पॉलिटिक्स सोशल मीडिया आता तेच होत चाललंय ना. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय. त्यासाठी तुम्हाला माईक घ्यायची तर गरज नाही, किंवा माझी तुम्हाला 1000 लोक पाहिजे अशी गरज नाही. मी एक पोस्ट टाकली, XYZ व्यक्तीने आता असं असं हे केलंय, अरे हा असं फ्रॉडच आहे, हे आहे, ते आहे. आणि ते बोलतात ना, खरं सांगण्या अगोदर ते खोटं गावावर पसरून चक्कर फिरून आलेलं असतं, ह्याच्यामध्ये सगळं चाललेलं असतं. बरोबर. आणि ते एक लिमिट पर्यंत म्हणून शहानिशा करा, त्यानंतर पोस्ट करा, किंवा भांडणामध्ये किंवा मारामाऱ्यांमध्ये वेळ वाया घालवू नका. व्यवसायामध्ये पैसा असेल तर व्यवसायामध्ये पण गुंतवा. तुम्ही जर तुम्ही स्वतः सक्षम व्हाल ना, त्यानंतर राजकारणात पडा, समाजकारणात पडा. इथे आपल्या घरात खायला प्यायला नाही आणि आपण राजकारणात पडलोय, अर्थ नाही ना काय. बरोबर. तुमचे नेते हे तुम्हाला मदत करणार, पण कधी त्यांना वाटलं की हा जिंकू शकतो त्यावेळीच. लंगड्या घोड्यावर तो कोण डाव लावत नाही ना. हे असं आहे. तुम्ही स्वतः सक्षम व्हा पैशाने. मेन पैशाने सक्षम झालात. माझं घर झालंय, माझी गाडी झाली, आता मला पेन्शन नाही, माझे हप्ते जात आहेत, आता माझ्याकडे जास्त पैसा आहे, माझं चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, मी सरकारच्या सगळ्या योजनेबद्दल माहिती घेतोय, ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत मला. फक्त गटारं साफ करून देणं, हे करून देणं, आणि कुठला तरी मेळावा घ्यायचा, आणि हे यामध्ये नाही ना. आपल्या शासनाकडून आलेल्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवा फक्त तुम्ही. लोकांना मिळू द्या. लोकांना मिळालेत ना, की लोक लक्षात ठेवतात की माझं, आपण जेव्हा इलेक्शन आयडी जेव्हा काढून देतो ना पहिल्यांदा, त्यावेळी लोक लक्षात ठेवतात, अरे माझं इलेक्शन आयडी ना ते राहुल सकपाळने दिलेलं काढून. हे त्यांच्या लक्षात असतं इलेक्शनच्या वेळी. ज्यावेळी इलेक्शनला आपण फोन करतो ना, बाई उद्या इलेक्शन आहे, हा दादा तू टेन्शन नको, तू सांगशील तिथेच आहे आपला. हे त्यासाठी प्रत्येक धडपड असं ना, माझं इलेक्शन आयडी काढण्यासाठी. आता या इलेक्शनला लोकसभेच्या जवळजवळ 1,03,000 नावं कमी होती. एमटी यादी पूर्ण कॅन्सल झाली होती. प्लस काही नवीन नावं ज्यांनी मतदान केलं नव्हतं किंवा ज्यांचे फोटो नव्हते यादीत, त्यांची नावं कट केली गेली होती. लोक फिरत होती या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून त्या टेबलवर, की कुठेतरी नाव सापडेल म्हणून. ते लोकांची धडपड चांगली होती, की म्हणजे त्यांचं मतदानात नाव नाही म्हणून ते शोधतायत. तर काही जणांची नावं असून पिकनिकला जातात, आणि मग आल्यानंतर गप्पा हाकणार की हा पंतप्रधान कसा झाला, तो कसा नाही झाला, ह्याने हे केलं. अरे तुम्हाला अधिकारच नाही ना. ज्या दिवशी मतदान दिवशी तुम्ही फिरायला गेलात, आणि आता केलं, तो तुझा मतदान तू करून घे. 100% ज्या दिवशी मतदान होईल त्यावेळी चित्र 100% बदलेल ना. हो. मतदानार्थी वगैरे यासाठी दिली जाते ना, की मतदान करा, जास्तीचं मतदान होईल त्यावेळीच लोकशाही टिकेल, आणि आपल्याला पाहिजे असं उमेदवार तुम्ही दोष देऊ शकता जर नाही केलं तर काम. त्या माणसाने दोषी धरा ना त्यांना, जो येईल तेव्हा तुम्ही मतदान केलेलं. आमच्या कशासाठी तर आमचे रस्ते नाहीत, हे नाही, ते नाही, तुम्ही सांगू शकता ना. मतदानच न करता तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन अक्कल पाजत बसणार त्याच्यावरती, की बोलत बसणार नाही, याला अर्थच नाही ना त्या गोष्टीला. बरोबर. तू मतदान केल्यासच तुला वेगळं नाही बोलायचं. तुझं नाव आहे मतदान, तू फिरायला गेलास फॅमिलीला घेऊन, आणि यांचं नाव नाही, नाव कळ झालं ते फिरत आहे या टेबलवरून त्या टेबलवरती, माझं नाव असेल, आज होऊ शकतं का, मला आज मतदान करायचं आहे, अशी लोकांची धडपड होती. टक्केवारी कमी झाली आपल्याकडे, त्यामुळे 1,03,000 नाव कमी झाले. ते पण खूप मोठ्या फटका होतात ऍक्च्युली. तेवढ्या पूर्ण चित्र पाळलं जातं ना, एका मताने चित्र पाळलं. आता जोगेश्वरीचं निवडणूक जी झाली लोकसभेची, 48 मतं, खासदार निवडून 48 मतं म्हणजे काहीच नाही. सध्या सोशल मीडिया, न्यूज, त्याच्यामध्ये एक शब्द आहे ना, खूप कानावरती ऐकायला येतो, खेळी. पवारांची खेळी, ठाकरेंची खेळी, फडणवीसांची खेळी, शिंदेची खेळी. हा खेळी या शब्दाचा अर्थ काय राजकारणामध्ये? आता 11 लोक निवडून आली विधान परिषदेला, 25चं हे होतं, म्हणजे 25 मतदान एकाला पडले की तो जिंकला. असे 11-12 जण उभे होते, एक जण एक्स्ट्रा उभा होता. त्यात जयंत पाटील शेकापचे हारले, त्यांना काहीतरी 12-13 मतं पडली, म्हणजे 25 मतांनी तेवढी कमी मतं पडली. तो इफेक्ट ही जुळ्या असते ना मतांची, घोडेबाजार होतो. म्हणजे आपले भाजपला 5, शिंदे गटाचे 2, अजितदादांचे 2, अशी 9 जणांना निवडून आणायचे होते. थोड्याफार वर खाली होतं, आणि बाकी त्यांचे येणार होते 2-2 जण निवडून, ते अशा. पण एक जागा एक्स्ट्रा झाल्यामुळे हे घोडेबाजार, म्हणजे आपल्याला मतं फोडायची आहेत, त्यावेळी खेळी केली जाते ना काहीतरी, की त्या पक्षात नाही पण तुम्हाला मतदान कसा करेल, याला खेळी बोलली जातं. तीच खेळी केली जाते. म्हणजे
त्यांना मग हॉटेलमध्ये हलवा, मग हॉटेलमध्ये कोणी बाहेर जायचं नाही, परिवाराला कोणी भेटायचं नाही, 2 दिवस सगळ्यांना वॉच ठेवून द्या. ही खेळी असते. ती खेळी नाही तुम्ही केलात की मग एक दिवस आपला पक्ष फुटतो. जसं आता मग मुख्यमंत्री वेगळा बनतो आपल्याच पक्षातला. जसं आता वातावरण म्हणजे आपल्याला वाटतं की सगळं ओके आहे आणि एकदम ती खेळी केली गेली ना म्हणून तरी. बरोबर. तुम्ही लक्ष नाही दिलात किंवा तुम्ही खेळी नाही गेलात, समोरचा खेळी करून गेला, तुमचा पक्ष फुटला, मुख्यमंत्री झाला, झाला नाच. याला खेळीच बोलतात ना. जो सक्सेस होतो त्याची खेळी बोलली जाते. हरला असता तर माझी खेळी नाही, मग तो फसलाय, मग त्याबरोबर बोलत नाही. उद्या शरद पवारांकडे जेव्हा 3-4 आले असते तर त्यांची खेळी, तर लोकसभेला शरद पवारांची खेळी सक्सेस झाली असं बोललं जातं, किंवा उद्धव ठाकरेंची खेळी सक्सेस झाली का तर त्यांचे 30 महबुबाचे आले. तर उद्धव त्यावेळी सांगितलेली फडणवीस साहेबांची खेळी फेल ठरली का तर डायरेक्ट 45च्या पुढे जाणार होते, कमी झाले. खेळी त्यालाच खेळी बोलतात ना. असं झालं. खेळी खेळताना सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. सामदाम दंडभेद. सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टी. त्याशिवाय जिंकायचं असेल तुम्हाला तर त्या गोष्टी करायला लागणार. तुम्ही राहते मित्र आहे कशाला, इलेक्शनच्या वेळी किंवा जिंकायचं आहे तर तुम्हाला त्या गोष्टी करणं भागच आहे. नाही केलं की तुमचा गेम झाला. 5 वर्ष तुम्ही काय करताय किंवा वर्षभर अगोदर काय करताय याचा अर्थ नाहीये. इलेक्शन होते आणि आज रात्री तुम्ही काय केलं ती सगळी खेळी असते. इलेक्शनच्या 1 दिवस अगोदरची खेळी. 5 वर्ष तुम्ही कामं काय केलीत हे ना, इलेक्शनच्या अगोदरच्या रात्री जो कोण पोहोचला तुमचा गेम एका रात्रीच होऊ शकतो. त्यामुळे इलेक्शनच्या पिरियडमध्ये कोण झोपत नाही जास्त. म्हणजे झोपले तरी हे डोळे उघडे ठेवून असतात. काय झालं, हालचाली झालं की लगेच माहिती पडल्याच पाहिजे. एवढी यंत्रणा सतर्क ठेवली जाते त्या पिरियडमध्ये. म्हणजे राहुल सपकाळ आपल्या पक्षाचा आमदार आहे, तो हॉटेलवरून कुठे बाहेर गेला रात्री 1 वाजता, मग फोन करा, कुठे आहे, शोधा लगेच, काय कुठे गॅस काय लगेच, हे सगळं वॉच ठेवून असतं. सत्ता नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस 105 आमदार एकही फुटला नाही. आणि सत्ता असून सुद्धा अक्षरशः पक्ष फुटले. मुख्यमंत्री दुसऱ्या बसला, पक्ष फुटला ना, खेळीच झाली नाही. हो, आपला एकही 105 पैकी फुटला नाही, यात ते यशस्वी झालेत. तर दुसरा पक्ष समोरचा फुटला. तीच खेळ, ती खेळीच होती ना. खेळीशिवाय काय होऊ शकत. राजकारण आपोआप काहीतरी घडेल समोर. तुम्ही घरात बसून की आज फुटेल, उद्या फुटेल, कोणतरी बाहेर पडेल, कधीतरी कोणतरी दुःखी असतोच कुठेतरी. शोधता आला की समजला, म्हणजे माणूस तुम्हाला शोधला, कुठला माणूस आपल्याला पाहिजे तो माणूस तुम्हाला भेटला. चेन असते ना, कुठली एक कडी तुटली पाहिजे, ही तुटली की बस झाली आपल्याला, एक अखंड आपल्यासोबत खेळी असतात. त्याबद्दल आपण मोठं एवढं नाही बोलू शकत पण एक उदाहरण दिलं. असं खेळीवरती सगळं चाललेलं असतं. राजकारणात खेळी महत्वाची आणि ती खेळावीच लागते प्रत्येक वेळी. प्रत्येक जण खेळतो, प्रत्येक जण खेळत असतो. म्हणजे नगरसेवक पण तेच करतो ना. मला मतदानाला जर 10 हजाराचा वॉर्ड आहे, 50% वोटिंग झाली, 5,000. 5,000मध्ये 2,500 जो क्रॉस करून गेला तो जिंकला. 2,500-3,000 हजारासाठी मला जे काय करायला लागेल ते मी करायला तयार आहे. 3,000 लोकांना पैसे द्यायचे तर पैसे देऊन टाका. हा माझा प्रश्न आहे की इलेक्शन पिरियडला जे आधी लोक पैसे वाटतात हे योग्य आहे अयोग्य आहे? म्हणजे काय अयोग्य आहे, पण लोक घेतात ना मतदानाला. लोक आता स्वतःहून विचारतात कधी समोरून येऊन आमचं काय. एक सोसायटीला असं म्हणतात की सोसायटी पैसे न घेता मतदान करायला तर तुमच्या मतांचा आमदार किंवा नगरसेवक येईल निवडून, त्यावेळी तुम्ही हक्काने राहू शकता. पैसे नाही घेतलेत पैसे तुम्ही, तर तुम्ही हक्काने बाबा माझी काम आहे ती करून द्या. आता यावरून पैसे घेतले आपण विकले गेलेलं असतं. असं आहे, विकले गेल्यावरती संपला विषय. मग काय बोलू शकत नाही ना समोर. आणि थोडेफार खर्च हे द्यावेच लागतात प्रत्येकाला. विकलं जाणार एक पैशांचा, म्हणजे 500 आणि 1,000 रुपये पैसे देणार नाही, पैसे करोडामध्ये कधी कधी डील होते फुटण्यासाठी. असं खूप काही गोष्टी असतात. तुम्ही इच्छुक आहात KDMCच्या निवडणुकीसाठी? इच्छुक सगळेच असतात ना, तयारी करणार. बाकी पक्षाचा निर्णय काय असेल तो पक्ष लढवला तर लढायचं, नाही बोलला तर जे वर्ष सांगतील ते ऐकायचं, त्यासाठी काम करायचं. इच्छुक प्रत्येक जण जो ऑफिस टाकतो, लोकांपर्यंत आपले काय जे योजना आहेत सरकारच्या त्या पोहोचवतोय, लोकांना वेळेला मदत करतोय, हे सगळं आपण डोक्यात काय ठेवतो तर भविष्यात मला कुठेतरी निवडणूक लढवायची आहे. मग ती येणारी नगरसेवक KDMC असेल असं नाही, पुढच्या 5 वर्षांनी लढवा. पक्षाने जर सांगितलं यावर्षी तुला लढवायचं आहे तर पक्ष बोलत असेल तर लढवायला हरकत नाही ना.
पक्ष नाही बोलला की तू नाही लढवची यावर्षी, आपण दुसऱ्याला देऊया, चालेल, हरकत नाही. पण आतमधली जी आपण इच्छा असेल तुमची, ती इच्छा अपूर्ण राहिली, मग काय? अपूर्ण आहे, ठीक आहे. दिल्या पक्षाने लढवत तर नाही, पक्षाच्या विरोधात जाऊन काय करू शकत नाही ना आपण. शेवटी पक्ष आपले वरिष्ठ जे आहेत, जे सांगतील तो आदेश आपल्याला मान्य करावाच लागतो. त्यांच्या विरोधात जाऊन चालत नाही ना. बरोबर. विरोधात जाऊन करणार काय आपण? आपल्या कामं करायची, ती अशी पण होणार आहेत, आमदार असणार आपले, नगरसेवक उद्या निवडून दिलं तरी बाबा आहेत कामं ती करून दे आमची लोकांची, असं चालतं सगळं. खूप घेण्यासारखं प्रेक्षकांना देखील आवडेल आपल्या, की एखादा माणूस, आता तुम्ही जे काम करता हे लोकांपर्यंत पोहोचतंय चांगल्या पद्धतीने, ना कुठले आमदार ना खासदार कुणाकडे जायची गरज नाही, तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे तिथपर्यंत पोहोचला अशी लोकांची समज आहे. अजूनही लोक तुमच्यापर्यंत येतात, तुमच्या ऑफिसवरती येतात. सगळ्यात काही, आता तुम्ही जसं सांगितलंच, काही आजी आल्या होत्या काल, त्या आजींना तुम्ही जशी मदत केली, फ्युचरमध्ये देखील तुम्ही अशाच लोकांना मदत कराल, तुम्हालाही अशा चांगल्या मतदारांचा साथ सपोर्ट मिळेल, हिच्या आम्ही प्रकट करतो अशीच. आता पुढचं पॉईंट घेऊया आपण, एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील जे तुम्हाला विचारेल, त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्यायची. पहिला प्रश्न, बेस्ट CA? देवेंद्र फडणवीस. तुमच्या लाईफ मधला आयडल कोण आहे? अमित शहा. बेस्ट PM? एक नरेंद्र मोदी. कोणत्या लीडरचा PA होणं तुम्हाला आवडेल? देवेंद्र फडणवीस. फेवरेट पिक्चर? राजनीती. फेवरेट वेब सिरीज? मिर्झापूर. फेवरेट पॉलिटिकल फिल्म? राजनीतीच आवडते. राजनीती. हा, तो खूप छान बनवला विचार त्यावरती, पूर्ण तुम्ही बघितलं तर खूप छान सांगितलं त्यामध्ये. फेवरेट IPL टीम? मुंबई इंडियन्स. बेस्ट इंडियन कॅप्टन क्रिकेट? रोहित शर्मा. रोहित शर्मा बद्दल 2 शब्द? हिटमॅन. अजून एक? मुंबईकर. असं घेऊया, एका शब्द उत्तर द्यायचे. मी तुम्हाला प्रश्न विचार, त्याच्या एका शब्द उत्तर द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज. दैवत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बॅरिस्टर. बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट. शरद पवार. राज्यसभा खासदार. उद्धव ठाकरे. फोटोग्राफर. राज ठाकरे. प्रसिद्ध वक्ता, म्हणजे भाषणं त्यांची ऐकलीच पाहिजे असं. देवेंद्र फडणवीस. चाणक्य. अमित शहा. धुरंधर राजकारणातले. नरेंद्र मोदी. बादशाह. प्रवीण दरेकर. ते आमचे नेते. राहुल गांधी. पप्पू. पण नका याच्यावरती तेवढ्या लेवलला नाही बोलू शकत असं. सॉरी. एकनाथ शिंदे. भाई. अजित पवार. दादा. संजय राऊत. एक राऊत काय, एक दाऊद सोय राऊत असं. चंद्रकांत पाटील. चंद्रकांत दादा. दादाच. बच्चू कडू. प्रहार नेते, ते खूप चांगलं काम करतात ऍक्च्युली हँडिकॅपसाठी. बिचुकले. भावी राष्ट्रपती. नरेंद्र मोदी. मोठा भाई. नारायण राणे. कोकण सुपुत्र. आता हे किंवा ते, राज की उद्धव? राजसाहेब. शरद चंद्र पवार की अजित पवार? अजित दादा. देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? देवेंद्र फडणवीस. नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. लोकसभा की राज्यसभा? लोकसभा. आणि तुमची? महानगरपालिका. ठीक आहे. जी उत्तर ऐकलेत, जी तुमचे जे बोलणं झालंय, खूप चांगल्या प्रकारे आपलं बोलणं झालेलं आहे, आणि आशा करतो की पुढे इन फ्युचरमध्ये तुम्ही असाच आम्हाला सपोर्ट कराल आणि आम्ही देखील तुम्हाला तसा सपोर्ट करू. इन फ्युचरमध्ये जर तुम्ही पॉलिटिक्समध्ये जर नगरसेवक, आमदार, खासदार उभे राहत असाल तर आमच्या टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपल्या चॅनलचं नाव आहे युथ युनिव्हर्सल मनोरंजन, म्हणजे यम. ही आपली जी टीम आहे त्यांच्यासाठी तुमचे काय 2 शब्द? खूप छान टीम आहे. यशला तुम्हाला पहिल्यापासून आपण गणपती राहिलो त्यावेळी भेटलो, चांगला सेटअप वाटला, म्हणजे सुरुवात तरी चांगली आहे तुम्हाला, आणि चॅनल खूप पुढे जाईल. मी आता पहिल्यांदा एवढा सेटअप पहिल्यांदा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. आणि यशचे का तर त्याने मला इन्व्हाइट केलं की दादा येऊन जा काही करून. मला एकदा भीती होती मनामध्ये की बाबा पहिल्यांदा एवढं करतोय तर धाकधूक असते ना एक मनामध्ये, ती नव्हती. सगळे आपल्याच वयाचे असल्यामुळे काय असं वाटलं नाही. आता एजेड कोण असं त्यांच्यासमोर काय बोलायचं काय नाही ते जरा ऑड वाटतं, पण सगळे आपल्या सेम एजचे असल्यामुळे आपलं, आणि तुम्हाला पण बऱ्यापैकी माहिती आहे राजकारणातली, त्यामुळे ते बरं पडलं. प्रश्न पण
उत्तरं जी गेली ती सगळी मी भाजपाचा पदाधिकारी असल्यामुळे डोंबिवलीतला, तर ऑलमोस्ट सगळी तुम्ही रॅपिड फायर घेतलात किंवा हे किंवा त्यामध्ये माझे नेते येणार हे 100% तुम्हालाही माहिती होतं. पण ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता आणि तुमचा सगळी टीम खरंच खूप छान आहे. तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.